चला काल बांगड्या पण घालूनच आलो आम्ही, म्हणजे लग्नातलंच आहे हे सगळं. हे ना आधीच करायला पाहिजे होतं, पण त्यांचं ते लव्ह मॅरेज झालंय त्याच्यामुळे का नाही हे सगळं नंतर झालं. पहिल्यांदा हळद, नंतर बांगड्या, हे असं. बाकीचं सगळं तर जाऊ दे, पण बांगड्या मस्त आहेत ना, अशा ग्रीन ब्लॅक मधून आहेत. मला ना हाच कलर जास्त आवडतो आणि कोणता पण सण असो, काय पण असो, कोणतं पण कसलं पण फंक्शन असो ना, त्याच्यात मी ह्याच बांगड्या घेते. मग काय जेवण बनवायचं बाकी होतं त्याच्यामुळे ना त्याच्यातल्या अर्ध्या बांगड्या काढून ठेवल्या. एक डझन होत्या त्यातल्या एक 4-5च घातल्या. आणि मी ना पनीर आणायला सांगितलं होतं नवऱ्याला. नवऱ्याने केवढं पनीर आणले बघा, हा किती जास्त. मी त्यांना म्हणलं एवढं कशाला आणलायसा, एवढं जास्त आणतात वय कुठं. मला म्हणले नाही तू एकटीच खाणार आहेस ना, त्याच्यामुळे मी आणले. जसं काय ह्यांची पोरं आता मला बघतच नुसतं बसणार आहेत, काहीच खाणार नाहीत. बरं असो, तसं आणलंच होतं त्यांनी जास्त, आम्हाला बास होणार होतं तेवढंच. मी पण उगाच नाटकी करत होते, मी पण त्यांना तेवढंच आणायला सांगितलं होतं. आणि मी ना अजून जास्त जर बोलायला गेले ना तर मला 100% मार बसल, कारण माझा प्रत्येक व्हिडिओ ना ते बघतात, त्याच्यामुळे मी काही जास्त आता बोलत नाही. तुम्हाला काय बाय सांगायच्या नादात ना माझी वाट लागल म्हणून ह्या टॉपिकला इथंच थांबू आणि पनीर बनवायचं बघू. मग काय जरासं मी गोडूसच बनवलं होतं. तसं ना मी माझ्या ह्या 2 चिल्लापिल्लांसाठीच ते मागवलं होतं, नारायणीसाठी आणि सम्राटसाठी वेगळं काहीतरी असू दे म्हणून. बरेच दिवस झालं नव्हतं त्याच्यामुळं. मला पण पाहिजे होतं ना, ती गोष्ट वेगळी, ते काही मी तुम्हाला सांगत नाही. म्हणून ना जास्त तिखट घातलं नव्हतं मी त्याच्यात, जरासं तिखट आणि जरासं गोड असं बनवलं होतं, म्हणजे आपण असंच खाऊ शकतो असं ह्याप्रमाणे. पण वाटत होतं आता ही दोघं खात्यात का नाही. आवडलं त्या दोघांना आणि खाल्लं त्यांनी, एवढं खाल्लं की मला पण ठेवलं नाही.